श्री संत बाळूमामा. देव आज तुला सांगू इच्छितात येणारी पुढील 6 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त तुझ्या वेळेनुसार किमान 6 मिनिटाच्या पुढे माझा हा संदेश लक्षपूर्वक ऐक. जर हा संदेश तू 6 मिनिटाच्या पुढे कितीही मिनिट ऐकशील तर तुझी गरिबी, कर्ज कायमचे दूर होतील. तू कल्पनाही केला नसशील त्यापेक्षा तुला जास्त धन मिळेल, जास्त सुख मिळेल. कृपया आज देवाला टाळू नको, कारण देव तुझा स्वार्थी नाही. तो तुझ्या इच्छा पूर्ण करायला आज आला आहे. म्हणून चुकूनही हा संदेश दुर्लक्ष करू नको. आता हा सर्वात मोठा चमत्कार तुझ्या शरीराला बरे देखील करेल. तुटलेली नाती तुझे सुधारेल आणि तुला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळवून देईल. आता तुला ते देखील मिळेल ज्याची तू जीवनामध्ये कधीही अपेक्षा देखील केला नाहीस. हे देखील तुला आज मिळेल. म्हणून हा संदेश 6 मिनिटाच्या पुढे कितीही मिनिट ऐक. देव म्हणतो, तुला जेव्हा दुखापत होते हे मला जाणवते आणि मी तुझी प्रार्थना ऐकत असतो. तुझे सर्व मन मी ऐकत असतो. प्रत्येक वेळी तुझे मन ऐकण्यासाठी मला वेळ आहे. मात्र तू आज मला वेळ दे. तुला जर माझा हा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये म्हण, मामा मला तुमच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे, असं कमेंटमध्ये टाईप कर. देव म्हणतो, मी तुला आता असे चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तू कधीही अपेक्षा केला नाहीस. आज हा संदेश किमान 6 मिनिटाच्या पुढे ऐकून तर बघ. रात्रीच तुझे भविष्य चमकेल. मी प्रत्येक तुझे दुःख स्वतः दूर करेल. मला आज दुर्लक्ष करू नको. देव म्हणतात, मला दुर्लक्ष करणारा तो माझा खरा भक्त नव्हे. बाळा, जीवनामध्ये तू जे काही वागतो, जे प्रमाणे खरे खोटे बोलतो, जर तू सत्य असशील तर समजून घे. देव म्हणतात, सत्य हे एखाद्या सिंहाप्रमाणे असते. त्याला वाचवण्याची आवश्यकता अजिबात नाही. त्याला जर तू खुलं सोडशील तर तो स्वतःचा बचाव करण्यासाठी सामर्थ्य आहे. म्हणून तू जर सत्य असशील तर घाबरून बसू नको, कारण सत्य असशील तर तू सिंहासारखे आहेस. म्हणून कधीही घाबरू नको. तू तुझ्या सत्याला खुलं सोड. ते स्वतःचा बचाव, तुझा बचाव करण्यासाठी सामर्थ्य आहे. तुझ्या आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जर तू जीवनामध्ये एकदम सत्य आहेस, सत्याने वागत आहेस, सत्याच्या वाटेवर आहेस, तर तू कधीही चिंता करू नको. मी तुला भक्कमपणे साथ देईन. फक्त तू सत्याची वाट सोडू नको. मी तुझ्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात असू दे. ही गोष्ट तुझ्या डोक्यात फिट करून घे. तुला हार मानायची नाही. कितीही अवघड तुझ्या समोर परिस्थिती असली तरीही तुला तुझे ध्येय गाठायचे आहे. ते ध्येय तुला स्वतःला, स्वतःच्या जिद्दीवर, स्वतःच्या मेहनतीवर तुला पूर्ण करायचे आहेत. म्हणून तू कधीही हार मानू नको. तुला तुझ्या जीवनामध्ये अश्रूंची किंमत नसते. अश्रूंची किंमत अजिबात नसते. मात्र योग्य वेळी जो व्यक्ती तो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र आयुष्यात खूप किंमत असते. म्हणून तू देखील तो व्यक्ती हो. प्रत्येक व्यक्ती दुःखी अडचणीत असणाऱ्याला मदत कर. त्याची अडचण, त्याचे अश्रू पुसून टाक. नक्कीच तुझी तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच किंमत खूप वाढेल आणि मी देखील तुला आयुष्यात सुखी ठेवीन. म्हणून तुझ्या आयुष्यात तू प्रत्येक अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदत करत चल. देव म्हणतात, प्रत्येक व्यक्तीला अडचण नावाची गोष्ट, अडचण नावाचा शब्द
ह्या शब्दाला एकदा तरी सामोरे जावे लागते. आयुष्य जगत असताना अनेकदा ह्या शब्दाला हरवून टाकावे लागते. म्हणून तुला देखील एकदा ना एकदा अडचण येत राहते. तुला देखील कोणाची ना कोणाची गरज पडत असते. तुझ्या जीवनामध्ये कोण केव्हा कामाला येईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला मान देत चल, प्रत्येक व्यक्तीला बोलत चल. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तू चांगले बोलणार नाहीस, त्याच्याबरोबर चांगले वागणूक ठेवणार नाहीस, तर तुझ्या अडचणीच्या वेळी नक्की तुझ्या तो कामाला येणार नाही. तुझ्या क्षेत्रात तू काम करत आहेस, मला सर्व ठाऊक आहे, देव म्हणतोय. तुझी योग्य वेळ आणायची, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी तुला संयम असणे गरजेचं आहे. कारण संयम असणे हीच खरी जीवनातली अवघड परीक्षा आहे, जो योग्य वेळ आणण्यास मदत करत असतो. तुझी वेळ तुला स्वतः निर्माण करायची आहे. ती वेळ तुझी निर्माण करण्यासाठी मी तुला आशीर्वाद दिला आहे. फक्त मेहनत करत चल. वेळ आल्यानंतर मी तुझी वेळ नक्कीच आणेन. आत्ताच मेहनत करायला, जिद्द संघर्ष करायला सुरुवात कर. कारण तुझ्या या आयुष्याच्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये जर तुला टिकून राहायचे असेल तर तुला चाली रचत राहाव्या लागतील. जर तू जीवनामध्ये कसल्याही प्रकारच्या चाली रचणार नाहीस, कोणतं काम केव्हा आणि कसं करायचं आहे याचा कोणताही न विचार करता जर तू त्या कामाला सुरुवात करशील तर तुला आयुष्यात लवकर यश भेटत नसतं किंवा एकदा तुला ते यश भेटतच नाही. म्हणून प्रत्येक काम, प्रत्येक तुझं कार्य करत असताना चाली रचत चल. जर तू चाल्या रचत नसशील तर आत्ता समजून घे, देव म्हणतो मी तुला आयुष्यात काहीतरी बनवण्यासाठी या धर्तीवर आणलो आहे. या धर्तीवर मी तुला सोडलो आहे. काहीतरी करून दाखव. मला तुझ्याकडून अनेक अपेक्षा आहेत. तू माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. मी तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवलो आहे, ते म्हणजे तुझ्याकडून कोणते तरी चांगले कार्य व्हावे, तू काहीतरी मोठा माणूस व्हावं, अशी माझी अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा तू नक्कीच पूर्ण करशील. मला तुझ्यावर ठामपणे विश्वास आहे. माझा हा विश्वासघात करू नको. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव म्हणतो आयुष्य हे 3 पानाचं पुस्तक आहे. यामधलं पहिलं आणि शेवटचं पान हे मी लिहिलं आहे. आणि जे तुझं मधलं पान आहे ते तुला स्वतः भरायचं आहे. स्वतः भरायचं आहे म्हणजे तुला काहीतरी तुझ्या जीवनामध्ये करून दाखवायचं आहे. जर तू तुझं आयुष्य नावाचं पुस्तक पूर्णपणे भरवशील तर ते वाचण्यासाठी लोक स्वतःचा वेळ तुझ्यासाठी काढतील. म्हणून नक्कीच तू जल्दी तुझं आयुष्य म्हणाचं पुस्तक मधलं पान नक्कीच भरवशील. देव म्हणतो माझा तुझ्यावर आशीर्वाद आहे. मी तुला पूर्णपणे आशीर्वाद दिला आहे. प्रत्येक वेळी माझ्यापाशी आल्यानंतर एकच प्रार्थना करतो, देव माझ्या इच्छा पूर्ण करा. देव माझे जे काही अडचण आहे, जी काही घरातील दुःख आहे, जी मला पैशाची अडचण येते, जे माझ्यावर कर्ज आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तू मला येऊन सांगतो. त्या गोष्टी तुझ्या प्रार्थना मी पूर्णपणे ऐकलेल्या असतात. मला ते ऐकण्याची गरज देखील नाही, कारण मला ते सर्व ठाऊक आहे. मामा म्हणतात मी एका डोळ्याने सर्व पाहत असतो, कोण कुठे आणि काय करत असतं. मला सर्व तुझ्या प्रार्थना ठाऊक आहेत. तू मला प्रत्येक वेळी काही पण मागू नको, कारण वेळ आल्यावर मी नक्कीच तू म्हणायच्या आधी मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. मात्र त्यासाठी तुला मेहनत देखील घ्यावी लागेल. जर तू आयुष्यात पूर्णपणे मेहनत घेत असशील,
पूर्णपणे कष्ट करत असशील तर नक्कीच तू माझ्या दरबारात ये आणि मनापासून एकदा हात जोड. हात जोडल्यानंतर म्हण, देव माझ्या प्रत्येक प्रयत्नाला साथ द्या. मी पूर्णपणे मेहनत करत आहे, मात्र त्यामध्ये मला यश मिळू द्या, कारण त्यामध्ये मी पूर्णपणे माझा वेळ, माझी मेहनत घातलो आहे. असं एकदा म्हणतर अरे मी तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतात, जो माझा भक्त पूर्णपणे मेहनत करून सुद्धा त्याला यश मिळत नाही, असं त्याला कधीही होत नाही. जेव्हा तू माझ्या पायावर तुझं डोकं ठेवशील तेव्हा तू समजून जा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट आता नष्ट होणार आहे. जो माझ्या दरबारात येतो, जो माझी सेवा करतो, जो माझे नामस्मरण प्रत्येक वेळी करत राहतो, जो मला वेळ देतो, त्या भक्तांना मी कधीही आयुष्यात एकटं सोडत नाही. मी त्यांचा हात कधीही सोडत नाही. म्हणून माझा हात कधीही सोडू नको. मी देखील तुला आयुष्यात एकटा पडू देणार नाही. तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल. देव म्हणतो, आयुष्य नावाच्या वाटेवर अनेक खड्डे, अनेक अडचणी तुला येत राहतील. त्या अडचणींना पाहून तू मागे वळू नको, कारण प्रत्येक वेळी तुला अडचण येईलच असं नसते. ज्या प्रकारे एक रोड खराब आणि एक रोड पुढे चांगला असतो, त्या प्रकारे तुझे जीवन आहे. आता रोड खराब आहे म्हणून पुढे रोड चांगला लागणार नाही असं समजून हार मानू नको, कारण पुढे रोड मी तुझा चांगला केला आहे. मी स्वतः तुझा रोड आयुष्याचा चांगल्याप्रमाणे बनवला आहे. म्हणून कसलीही हार न मानता कसलंही रडकं आयुष्य सुखी होत असतं हे समजून घे. तुझी मेहनत जर बोलकी असली तर तुझ्या हातावर भाग्य नावाच्या रेषा नसतात. जर तू मेहनत करत असशील तर तुझ्या हातावरच्या भाग्य नावाच्या रेषा अजिबात नसतात. म्हणजे तू भाग्यवान नाहीस, तुझी मेहनत तुला भाग्यवान केलेली आहे. तुझ्या प्रत्येक इच्छा तुझ्या मेहनतीनं पूर्ण तुला केली आहे. तुला तुझ्या आयुष्यात मेहनतीने तुला एवढ्यावर आणली आहे, समजून घे. माझा आशीर्वाद तर तुझ्या पाठीशी कायम असतो. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर आशीर्वाद नसतो तो व्यक्ती यशस्वी होणे शक्य नसतो. अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. मी संत बाळूमामा तुझा मामा. तुला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही, कोणाचेही पाय पकडू देणार नाही. तू निस्वार्थ प्रेमाने, चांगल्या मनाने एकदा माझी भक्ती, माझे नामस्मरण करून तर बघ. तुझ्या आयुष्य नावाच्या रोडवर मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. कितीही मोठी अडचण आली तरी मी तुझा हात सोडणार नाही. एकदा माझं नाव घेऊन तर बघ. जर तू सहमत असशील आणि तुला चमत्कार पाहायचा असेल तर कमेंटमध्ये म्हण, मामा मी तुमचं बाळ आहे. तुला एक गोष्ट मी सांगू इच्छितो. तू लहान आहेस, तरुण आहेस म्हणून तुला यश मिळणार नाही असे तू समजू नको. कारण वाघ लहान असो वा मोठा, तो वाघच असतो हे समजून घे. तुझं वय तुझी इज्जत ठरवू शकत नाही. तुझी मेहनत, तुझी इज्जत, तुझं जीवन ठरवतो. म्हणून तू लहान आहेस म्हणून तुला यश भेटणार नाही अशी चूक, असे विचार मनातून काढ, नाहीतर मी तुझे विचार ते स्वतः काढेल. देव म्हणतो, तुझ्या आई वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेव. सल्ले थोडे कडवट असतील पण नक्कीच जीवनात तुला संजीवनी ठरवतील. म्हणून तुला तुझ्या आई वडिलांनी जे काही सल्ले दिले आहे त्यांना ढासळण्याचा प्रयत्न करू नको.
जेवढा वेळ मला देतो त्याचप्रमाणे तुझ्या आई वडिलांना देखील देत चल. मी जितका मोठा आहे त्या माझ्यापेक्षा देखील मोठे तुझे आई आणि वडील आहेत. म्हणून त्यांचे शब्द कधीही ढासळण्याचा प्रयत्न करू नको. मी एका डोळ्याने सर्व काही पाहत असतो. प्रत्येक तुझ्या सेकंदामधील वागणूक मी पूर्णपणे पाहत असतो. तू असं चुकूनही समजून घेऊ नको. तू जे वागत आहेस ते मी पाहत नाही असं तू मनाने म्हणू नको. मला आता सध्या तुझे सर्व काही वागणे, तुझी भावणूक, तुझे भाव सर्व काही मला माहीत आहे. मला सर्व तुझ्या गोष्टी ठाऊक आहेत. तू कसा आहेस आणि कशा नाहीस मी सर्व काही पाहत असतो. म्हणून तुझ्या जीवनात जेवढं मला इज्जत देतो, माझी भक्ती करतो, त्याचप्रमाणे माझ्याहून जास्त तुझ्या आई वडिलांना देखील तू मान दे. नक्कीच तुला जीवनात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बाहेरचा व्यक्ती तुला मान देत चलेल. माझी गॅरंटी आहे तुला आयुष्यात काही देखील कमी पडणार नाही. देव म्हणतो तुझे नाते तुला घट्टपणे टिकवून ठेवायचे आहे. ज्या माणसाला आयुष्यात नातं टिकवून ठेवायचं आहे ते नातं टिकवून ठेवण्यासाठी तुला कधी अंध, कधी मूक, तर कधी बहिर व्हावं लागतं. जर तुला यापैकी 3 ते 4 गोष्टी आल्या तर तुझं नातं कधीही तुटणार नाही. ह्या गोष्टी कायम लक्षात ठेव. तुझे जीवन अवघड आहे मात्र अशक्य अजिबात नाही. आयुष्य हा बुद्धिबळाचा एक खेळ आहे. जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये या आयुष्यात बुद्धिबळाच्या खेळात टिकून राहायचं असेल तर तुला चाली रचत राहाव्या लागतील. प्रत्येक वेळी तू चाली रचत चल, तुझं आयुष्य चांगल्या प्रकारे होत जाईल. म्हणून तुझ्या आयुष्यात तू बुद्धिबळाचा खेळ आहे. या बुद्धिबळाच्या खेळात शांत मनाने, चांगल्या मनाने आयुष्य जगत चल. मी तुला तुझी इच्छा, प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. देव म्हणतो तू माझ्यासाठी जर इतका वेळ दिला असशील तर तुझे आयुष्यात नक्की चमत्कार घडणार आहेत. तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून तू मला इतका वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने सांग भलं.